नमस्कार. मागच्या तासामध्ये आपण 283 म्हणजेच सार्क देशांचा इतिहास या विषयाला सुरुवात केली होती. आणि या विषयामध्ये आपण 3 पुस्तके काय काय दर्शवतात, या 3 पुस्तकांमध्ये काय काय आहे आणि आपण काय काय अभ्यास करणार आहोत हे डिटेलमध्ये बघितलं होतं. तर आपण आज पुढे जाणार आहोत. तर मागच्या तासामध्ये आपण बघितलं होतं की सार्क देश हे कोणते कोणते आहेत आणि नेमकी अशी कोणती पार्श्वभूमी तयार झाली की त्याच्यामुळे या सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. तसेच आपण त्याच्यामध्ये कालखंड बघितले होते. या कालखंडामध्ये जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर परिस्थिती काय होती आणि त्याच्यातून वेगवेगळ्या संघटना कशा उदयाला आल्या आणि या उदयाला आलेल्या संघटना या त्या त्या देशांसाठी कशा काम करत गेल्या हे आपण डिटेलमध्ये अभ्यासलं आहे. तर आता आपण आज पुढे जात एक नवीन मुद्द्याला हात घालणार आहोत. तर आपण आज सार्कची स्थापना, उद्दिष्टे व तत्वे हे अभ्यासणार आहोत. आपण मागच्या पाठामध्ये विविध परिषदा कुठे झाल्या होत्या, पहिली परिषद कुठे झाली होती आणि त्यानंतर एकंदर त्याचा मागोवा बघितला होता. तर आपण आजपासून सार्कचे पहिले संमेलन, सार्कचे शिखर परिषदा आणि व त्याचे मूल्यमापन हा मुद्दा अभ्यासणार आहोत. तर सार्कचे पहिले संमेलन हे 7 ते 8 डिसेंबर 1985 रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे भरवण्यात आली होती. तर यामध्ये संमेलनामध्ये विविध नियमित बैठका झाल्या. आर्थिक सामाजिक विषयाविषयी चर्चा त्यामध्ये झाली होती. तसेच विविध साधन सामग्री, त्याचा पर्याय काय असू शकतो विविध देशांसमोर, म्हणजेच या सार्क संघटनेच्या देशांसमोर ते, व दहशतवादाचा बिमोड यातून कसा करता येईल, तत्व नियमांचे पालन हे या संघटनेच्या अंतर्गत कसे करण्यात यावे, तसेच पर्यटन दळणवळण यांचा विकास कसा व्हावा, सहकार्य एकमेकांविषयी कसे वाढावे हे याच्यामध्ये दिसून आले. त्यानंतर दुसरी जी परिषद आहे, काठमांडू शिखर परिषद, याच्यामध्ये आपल्याला 703 संमेलन हे नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाले. तर ही परिषद साधारण 1987 मध्ये 3 दिवस ही परिषद चालली. या परिषदेमध्ये काय काय चाललं तर दहशत विरोधी करार, तसेच आंतरप्रादेशिक व्यापार व सहकार्य, म्हणजेच आंतरप्रादेशिक म्हणजेच हे दक्षिण आशिया या देशातील, या भागातील जे देश आहेत त्यांच्यामध्ये व्यापार व सहकार्य कसे वाढवता येईल आणि वाढून ते एकमेकांच्या अर्थव्यवस्थेत कसे पूरक ठरतील यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच नैसर्गिक आपत्ती येतात व त्याचा सामना कसा करावा व ह्यातून एकामेकांच्या कडून मदत कशी प्राप्त करून घेऊन एकमेकांना सहकार्य कसे करतील याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच युवकांचा विकास हा कसा करता येईल, कारण आपल्याला माहिती भारत हा युवकांचा देश आहे. त्यामुळे भारत तसेच इतर सार्कच्या संघटनेतील देश यांच्यामध्ये युवकांचा विकास होऊन ते देशाच्या उन्नतीसाठी कसे कार्यरत होतील, असं यांविषयी गहन चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आली. त्यानंतर इस्लामाबाद शिखर परिषद ही 4थी परिषद 1988 रोजी भरवण्यात आली आणि यामध्ये इस्लामाबाद घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आणि या घोषणापत्रांमध्ये विविध तरतुदी नमूद करण्यात आला. या घोषणापत्रामध्ये असे ठरवण्यात आले की परमाणु व निशस्त्रीकरणावर भर देऊन आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी चर्चा झाली. म्हणजेच एक शांततेचा संदेश देण्यासाठी ही इस्लामाबाद शिखर परिषदेमध्ये एक घोषणापत्र तयार करण्यात आलं आणि त्यावेळी एक भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी त्यांचे विचार यामध्ये मांडले. त्यानंतर मालदीव परिषद झाली. ही मालदीव परिषद 1980 या दरम्यान झाली आणि यामध्ये मादक पदार्थांचा आंतरराष्ट्रीय व्यापार व दहशतवादी कारवाई यांबाबत परिषदेत चर्चा करण्यात आली व तसेच आर्थिक विकास, व्यापार, उत्पादन, सेवा यांची पाहणी व अभ्यासाची गरज
कशा प्रकारे आहे याची ही चर्चा याच्यामध्ये करण्यात आली. त्यानंतर कोलंबो शिखर परिषद झाली, ही 6वी शिखर परिषद झाली. तर यामध्ये 1991 मध्ये विविध प्रकारचे चर्चासत्र भरवण्यात आले. याच्यामध्ये खुली चर्चा करण्यात आली. तसेच गरिबी दारिद्र्य दूर करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, तसेच प्राथमिक शिक्षण व्यवस्था कशी करण्यात येईल याविषयी चर्चा झाली. तसेच मूल्यांकन, तसेच समाजाचे तत्व, निधी यांविषयी चर्चा होत गेल्या. त्यानंतर 7वी परिषद झाली. 7वी परिषद ही ढाका येथे झाली आणि यामध्येही साधारण व्यापार, तसेच शांतता, प्रगती, दहशतवादाचा बिमोड यांविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर सार्कच्या इतर परिषदाही भरपूर झाल्या. त्याच्यामध्ये मालदीवची राजधानी माले या ठिकाणी 9वी परिषद झाली आणि यामध्येही साधारण व्यापार, तसेच शांतता, आर्थिक व्यापारांविषयी एकजूट कशी राखता येईल यांविषयी चर्चा झाली. साधारण अशा प्रकारे 9 शिखर परिषदा झाल्या आणि यांमध्ये साम्यता काय दिसून येईल, तर चर्चा ही व्यापार, आर्थिकदृष्ट्या सामंजस्य कसं येईल, व्यापारांविषयी कसं सामंजस्य येईल, दहशतवादाचा बिमोड कसा करता येईल, तसेच शांतता व सुव्यवस्थेचा एकामेकांमध्ये करार कसा करता येईल, तसेच निशस्त्र असून शांततेचा प्रसार या संघटनेमध्ये साधारण या शिखर परिषदांमध्ये यांविषयी चर्चा करण्यात आली. तर या शिखर परिषदांमध्ये साधारण हे महत्त्वाचे मुद्दे होते आणि यांविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आपण सार्कचे मूल्यमापन बघणार आहोत की सार्कमध्ये किती परिषदा झाल्या, सार्कमध्ये झालेल्या परिषदांमध्ये नेमके काय काय मुद्दे होते ते आपण बघितले. दळणवळण, संपर्क, तसेच दहशतवादास विरोध, तसेच शांतता सामंजस्याचा करार, व्यापार व आर्थिक वृद्धीसाठी एक प्रयत्न, तसेच सागरी व्यापारासाठी प्राधान्य, एकमेकांना सामंजस्याने मदत करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांना सहाय्य करणे, अशा प्रकारच्या चर्चा या शिखर परिषदांमध्ये झाल्या. तसेच आता ही सार्क संघटना याचे मूल्यमापन म्हणजे ही संघटना कशी उदयाला आली आणि तिचे खरंच ती तेवढी यशस्वी झाली का, पात्रता तिची आहे का आणि ती खरंच यशस्वी झाली का या सर्व तत्वांमध्ये, किंवा तिच्या सर्वच तत्वांचा यामध्ये पालन केले गेले का, सर्व देश या संघटनेमध्ये जे आहेत ते देश खरंच यशस्वी ठरले का, तर ते आपण आता बघणार आहोत. तर दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रादेशिक सहयोगासाठी आपल्याला माहितीच आहे की सार्कची स्थापना झाली. तर हे सार्कच्या स्थापनेनंतर त्याचा आढावा घेतल्यास तर प्रादेशिक भौगोलिक व सांस्कृतिक व्यवस्था पाहिल्यास एकात्मता आढळून येते आपल्याला तिथे. तसेच भारत, आर्यवत यांचा विचार करता सांस्कृतिक एकता असलेला हा प्रदेश आहे. म्हणजे दक्षिण आशियाई हा प्रदेश आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये असे विविधते एकता असलेले देश आपल्याला दिसून येतात आणि हे देश एक साधारणपणे शांतताप्रिय असे देश आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये कसं आपल्याला की नैसर्गिक व मानवी साधन सामग्री विपुल प्रमाणात असून पण ते आपल्याला बेरोजगारी, निरक्षरता, रोगराई व दारिद्र्य अशा प्रकारच्या समस्या तिथे आढळून येतात. तर या समस्या दूर करून कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय पातळीवर या सर्व देशांना एक वेगळी ओळख निर्माण करून देणे व त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी संधी देऊन त्यांच्यामध्ये एक सामंजस्य आणून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना एक वेगळा दर्जा प्राप्त करून देणे हे या सार्क परिषदेचे साधारणतः ध्येय होते. सार्क ऐवजी सभासद देश द्विपक्षीय करारामार्फत कार्य करीत असल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये. तसेच शैक्षणिक, तांत्रिक, शेती संबंधीच्या प्रक्रिया, उद्योग भारत भरीव सहकार्य करू शकतो, पण दुर्दैवाने या बाबतीत सार्कची प्रगती झाली नसल्याची दिसून येते. तर आपल्याला माहितीच आहे की आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी प्रगती झालेली आहे, तसेच आधुनिक शेती ही संकल्पना उदयाला आलेली आहे. पण कुठे ना कुठेतरी भारत हा एक कृषीप्रधान देश असला तरी कृषी विषयी या देशांची प्रगती ही इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये, हे या परिषदेचे कुठेतरी दुर्दैव म्हणता येईल. आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी परस्परांना सहकार्य अशी या सर्व सार्कच्या परिषदांमध्ये आपल्याला आता आपण बघितलंच की प्रतिपादन करण्यात आलं होतं, यांविषयी चर्चा करण्यात आली होती, त्यांविषयी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात हे या परिषदांमध्ये ठरवण्यात आलं होतं.
यावरून सार्कचा जाहीरनामा परंतु झालं काय की शेजारी राष्ट्रातील प्रत्यक्ष अतिरेकी सरकारी मदतीवर तयार करून घुसखोरी पाठवले जातात, ही शासन मान्य समजली जाते. म्हणजेच आपल्याला माहिती की जे बॉर्डरवरचे देश आहेत तिथून अनेक प्रकारच्या कारवाया चालतात, तिथून दहशतवादाला पुढे ना पुढे फाटे फुटतात. तर सार्कचं जाहीरनामे जे केले होते आपण आता बघितले, तर ते कुठे ना कुठे फोल ठरतात, म्हणजे की ते अयशस्वी ठरतात, कारण त्याच्यामध्ये चर्चा करण्यात गेल्या पण प्रत्यक्षात ते उतरलं नाही. त्यामुळे ते एक प्रकारे फेल ठरतं. आणि 1989 हे अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्याचे वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. तर 1989 हे वर्ष अंमली पदार्थ जे असतात ते रोखण्याचे वर्ष जाहीर करण्यात आले. पण खूप असे देश आहेत जिथे आजही या मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थांची तस्करी होते आणि कुठे ना छुप्या पद्धतीने याची तस्करी होते आणि खूप देश हे ह्याच्यावर नियंत्रण ठेवू शकले नाही. तर हे एक याचे अपयश आपल्याला म्हणता येईल. तर जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेले देश सार्क मध्ये आहेत. तर भारत त्याच्यामध्ये एक आहे. आणि दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रमाण भारतात 48%, तसेच पाकिस्तानमध्ये 30%, बांगलादेशमध्ये 86% इतके सर्व इतके सर्वाधिक आहे. म्हणजेच दाट लोकसंख्या असून त्यात अजून दारिद्र्य रेषेखालील लोक हे जास्त असलेले देश या सार्क संघटनेमध्ये आहेत. त्यामुळे हे सार्क संघटनेला कार्य हे मोठ्या प्रमाणात करावे लागणार होते आणि त्यांच्यापुढे मोठं एक प्रकारचं आव्हानच होतं की कशा प्रकारे या समस्या सोडून ह्या दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रगती साधता येईल, हे आपल्याला लक्षात येईल याच्यातून. तसेच आपल्याला आता दुसरे काही दक्षिण आशियाई म्हणजे सार्क सदस्य देशातील सहकार्य विकास विषयक आढावा आपण आता घेतला, पण यातून एक आपल्याला एक कल्पना येते की इथल्या सर्व राष्ट्रांमध्ये आयात निर्यात व्यापारात मोठी तूट आहे आणि हे सर्व राष्ट्र जवळजवळ कर्जबाजारी किंवा तिथे विविध प्रकारच्या समस्या, लोकसंख्याची एक समस्या आहे, भूक, रोगराई, बेरोजगारी, बालमृत्यू, त्या अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या तिथे आहेत आणि त्या सोडवण्यासाठीच राष्ट्रांमध्येच एक स्पर्धा तयार झालेली आहे की प्रत्येक राष्ट्र आपल्याकडे स्वकेंद्रित असून ते आपल्या समस्या इतक्या सोडवण्यात गेले की त्यांना दुसऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे ते स्वतःमध्ये गुरफटून गेल्यामुळे ते सार्क देश ह्या संघटनेमध्ये त्या मोठ्या एवढ्या प्रमाणात ते त्यांचं मदत देऊ शकत नाहीयेत. त्यामुळे सार्क देशात परस्परांवर विश्वास कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेला आहे. आणि भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र काश्मीर प्रश्न याच्यावर अडकून आहे अजूनही. त्यामुळे सार्क देशासमोर हे सर्वात मोठा प्रश्न हाच उभा आहे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे सार्कचे हे यशस्वी पूर्णपणे झालेले आहे असं आपण म्हणू शकणार नाही, पण ती थोड्या प्रमाणात का होईना ती यशस्वी आहे असं आपण म्हणू शकतो. तर सार्कच्या मार्गातील काय काय अडचणी होत्या हे आपण आता एक विस्ताराने बघूया. सार्क देशासमोर एक पुढील प्रमाणे अडचणी होत्या की राष्ट्रांना स्वतःची ओळख नाही, की राष्ट्रांना की आपण कोण आहोत, काय आहोत आणि आपल्या स्वतःची एक वेगळी एक ओळख आहे हे विसरून ते एकमेकांना कसे खालचा दर्जा दाखवता येईल किंवा एकमेकांना कसे एकमेकांना कसे खाली ओढता येईल, खेचता येईल यांविषयी त्यांचं जास्त लक्ष आहे. तसेच दक्षिण आशियाई त्यामुळेच आपल्याला दिसून येते की समरस होऊ शकत नाहीये. नेपाळ किंवा काही वेळा चीनकडे झुकतो किंवा त्यावेळेस भारताकडे कल दर्शवतो. तसेच म्हणजे की समजा एखाद्या राष्ट्राचे दक्षिण आशिया राष्ट्रामध्ये एखाद्या राष्ट्राची समजा ताकद वाढली किंवा बळ वाढले तर जे असे नेपाळ आहे, श्रीलंका आहे, असे छोटे देश लगेच त्या देशांच्या बाजूने वळतात. तर त्यामुळे ते एका अशा पक्षात न राहता ते सारखे बदलत राहतात आणि तसेच हे न करता एकोप्याने राहत नाही. त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी एक स्वतःची ओळखच त्यांना नाही की आपण कोणाकडे आणि कोणत्या मार्गाने कुठे जायला हवं हे त्यांना माहिती नाही. तसेच भिन्न राजकीय बदल. तसेच आपल्याला माहिती भारतामध्ये लोकशाही आहे, तसेच भूतान आणि नेपाळमध्ये राजतंत्रीय सरकार आहे. तसेच बांगलादेशमध्ये हुकुमशाही पद्धत आहे, तसेच श्रीलंका व मालदीवमध्ये लोकशाही आहे, भारतामध्ये लोकशाही आहे. तर अशा प्रकारचे लोकशाही तर आहेच, त्यामुळे भिन्नता राजकीय स्वरूपाचे दिसतात. प्लस त्यात पण अजून आपल्याला त्यांच्या धार्मिक या विषयामध्ये पण एक वेगवेगळी विभिन्नता दिसून येते. त्यामुळे एक सार्क देशापुढे वैचारिक स्वरूपाच्या भरपूर काही अडचणी येतात.
त्यामुळे कुठे ना कुठेतरी सांस्कृतिक व धार्मिक भिन्नता असल्यामुळे ते देश एकत्र विचाराने आणि एक विचाराने एकत्र येत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे ते सार्कचे हे अपयश आहे की सर्व देशांनी एका प्रकारची ओळख नसल्यामुळे ते विभिन्न विचाराने एकत्र येत नाही. ते आपले आपले वेगवेगळे विचार घेऊन एकत्र येतात व त्या संघटनेमध्ये एकोप्याने येत नाही. हे एक त्याचं अपयश म्हणू शकतो आपण. भारताच्या प्रभुत्वाचे दडपण, म्हणजे आपल्याला माहिती की सार्क राष्ट्रांनी भारताच्या प्रभुत्वाची वर्चस्व नेहमीच भीती वाटते, कारण हे दक्षिण आशियाई भागाचा विचार केला तर भारत हा एक मोठा एक स्पर्धक ठरतो आणि हा देश सर्वात मोठा आहे दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये. त्यामुळे कुठे ना कुठे तरी बाकीच्या देशांना याविषयी एक अविश्वास आहे की भारत कब्जा करून ह्या दक्षिण आशियाई भागावर कब्जा करू शकतो. त्यामुळे ते एकमेकांना एकोप्याने न येता ते मागे ओढण्यातच अग्रेसर ठरतात. परस्परांना जबाबदार धरण्याची वृत्ती, जरी काही काम कोणी केलं तरी ते एकमेकांकडे बोटं दाखवणार. जसे आपल्याला उदाहरण इथे दिलेलेच आहे त्यांनी की भारत पंजाब व काश्मीर मधील दहशतवाद संबंधात पाकिस्तानला नेहमी जबाबदार धरले जाते किंवा पाकिस्तान भारताला नेहमी जबाबदार धरतो. तर हे आपल्याला दिसून येते की एकमेकांकडे बोट दाखवल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये एकमेकांची भावनाच येत नाही आणि जर ते एकत्र आलेच नाही तर हे संघटना पुढे कशी जाणार, त्या संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार. तर यामुळेच कुठे ना कुठेतरी एकोपा नाहीये हे दिसून येतं. त्यानंतर व्यापार संबंधाचा अभाव, जर दहशतवादी कारवाई झाला तर व्यापार लगेच इथल्या इथे बंद करण्यात येतो, दळणवळण लगेच बंद करण्यात येते. तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, बांगलादेशचा भारताच्या ओरिसा राज्यातून लोखंड घेणे सोयीस्कर ठरते, परंतु ते ऑस्ट्रेलियाकडून घेतले जाते. म्हणजे भारताकडून ओरिसा राज्यातून लोखंड घेणे सोयीस्कर आहे, परंतु होतं काय की ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेश हा आयात करतो या लोखंडाची, कारण त्यांचे एक वेगळीच भूमिका ठरते. म्हणजेच आपल्यामध्येच एकी नसल्यामुळे हे कुठे ना कुठे विकास खंडन इथे झालेले दिसून येते आपल्याला. विश्वासाच्या वातावरणाचा अभाव, तर आता ही सगळी आपण कारणे बघितलीच की राजकीय परिस्थिती वेगळी, सांस्कृतिक सामाजिक परिस्थिती वेगळी आणि विचार वेगळे, व्यापार वेगळा, आणि यामुळेच कुठे ना कुठे तरी एकमेकांमध्ये विश्वास तर उरणारच नाहीये. कारण जर एकमेकांची मदत नाही घेता दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या राष्ट्रातून मदत घेतात आहेत तर कसं काही एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होणार. तर गवत खाऊ पण अणुबॉम्ब बनवू, अशी ही पाकिस्तानची घोषणा आपल्याला माहितीच आहे. तर एकमेकांना कुठेतरी आपली स्वतःची ताकद दाखवून आपले एक प्रभुत्व निर्माण करणे, दहशत एकमेकांवर निर्माण करणे हे काही राष्ट्र करत आहेत. तर त्यामुळे विश्वास एकमेकांवर नाही राहत. तसेच प्रवेशावर बंधने, एकमेकांच्या मुक्तपणे किंवा निशंकपणे एकमेकांच्या राज्यात किंवा राष्ट्रात ते जाऊ शकत नाही आणि तिथे जाऊन ते सुरक्षित पण एकमेकांना ठेवू शकत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे तरी त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो. तसेच एकमेकांना सहयोग, आता एकमेकांमध्ये विचार एकताच नसल्यामुळे सहयोगाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सहयोग एकमेकांमध्ये तर नसतोच त्यावेळेस. तसेच सार्कची यशस्वीता व किंवा कामगिरी, तर खरंच सार्क हे यशस्वी झालेले आहे का नाही, तर जसं मी म्हणलं की सार्क हे यशस्वी एवढ्या प्रमाणात झालेलं नाहीये. तर याच्या पुढे अडचणीही भरपूर होत्या. विभिन्न देश, त्यांचे विविध संस्कृती, त्यांचे विविध धर्म, त्यांचे विविध विचार, त्यांचा भौगोलिक विविध प्रादेशिक परिस्थिती, हे सर्व मुद्दे लक्षात घेता त्यांना एकत्र आणून त्यांचे एक विचारामध्ये एक धारेमध्ये आणणं सार्कच्या संघटनेपुढे एक मोठं आव्हान होतं आणि ते कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात सार्क हे सर्व करण्यात यशस्वी झालं, परंतु अजूनही सर्व मोठ्या प्रमाणात ते यशस्वी झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर सार्कच्या जे राष्ट्र प्रमुखांनी या संघटनेबाबत आवश्यक तो राजकीय दृष्टिकोन ठेवला तर ही संघटना टिकेल. ही संघटना जवळजवळ म्हणजे एक प्रकारे लुप्त पावयाच्या अशाच पायरीवर उभे असे आपल्याला म्हणता येईल. कारण जर एकमेकांविषयी विचारिकता नसेल, एकोपा नसेल तर ही संघटना टिकणार कशी. कारण एकत्र दक्षिण आशियाई भागातील सर्व राष्ट्र एकत्र येऊन या भागाचा विकास आणि या भागांच्या राष्ट्रांमध्ये एकमेकांना सहकार्य वाढवणं याचा उद्देश जर पूर्णच होत नसेल तर ही संघटना उभी राहणार कशी आणि पुढे जाणार कशी. तर स्वार्थासाठी लोकमत भडकवण्यापेक्षा, जुने प्रश्न उगाळून राजकीय स्वार्थ साधण्यापेक्षा सार्क संघटना मजबूत करणे व टिकवणे यावर भर देणे महत्वाचे ठरते. त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी सार्क या संघटनेमध्ये आजकाल होताना दिसत नाहीये. तसेच सार्क राष्ट्रांना 7 बहिणी म्हणजे 7 सिस्टर असेही गमतीने म्हणले जाते.
कारण 7 राष्ट्रांचा समावेश याच्यामध्ये आहे त्यामुळे. तर आपण आता यामध्ये काय बघितलं ते बघूयात. तर याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय शांतता व सहयोग दृष्टिकोनातून समान उद्दिष्टे परस्परांच्या सहकार्यातून गाठण्याच्या उद्देशाने ही संघटना उदयाला आली. आणि याच्यामध्ये कोणते राष्ट्र होते तर आपण 7 राष्ट्र होते ते बघितलं. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव ही 7 राष्ट्रे याच्यामध्ये होते हे आपण बघितलं. तसेच दक्षिण आशियाई लोकांचा विकास व कल्याण साधणे, आर्थिक व सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे, दक्षिण आशियाई राष्ट्रात परस्पर विश्वास व सामूहिक स्वावलंबन वाढवणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर हितसंबंध वाढवणे अशी उद्दिष्टे या सार्क संघटनेची होती. तसेच सार्वभौमत्व, राष्ट्रीय सहकार्य, प्रादेशिक एकात्मता, दुसऱ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे इत्यादी सार्कची तत्वे होती. तसेच सार्कचे प्रमुख सचिवालय कुठे आहे तर काठमांडू मध्ये असून त्यांचा सरसचिव, 7 संचालक व जनरल सर्व्हिस स्टाफ असा एक प्रशासकीय भाग असतो. तसेच आपल्याला माहिती की 9 साधारण शिखर परिषदा झाल्या याच्यामध्ये, आणि त्या शिखर परिषदांमध्ये काय काय चर्चा झाल्या याविषयी आपण बघितलं. आणि वर्षातून 2 वेळा मंत्रिमंडळाच्या बैठका या सार्कच्या अंतर्गत होतात आणि यांच्या बैठकाही होत असतात वेळोवेळी. त्यानंतर आजपर्यंत सार्कच्या परिषदा आपल्याला माहिती आहे की ढाका, बंगलोर, काठमांडू, इस्लामाबाद इथे झाल्या. आणि यांमध्ये व्यापार वृद्धीसाठी काही करारही करण्यात आले या दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये. तसेच सार्क देशांची भौगोलिक सांस्कृतिक एक बाजू आहे. तसेच सदस्य राष्ट्रांना भडसावणाऱ्या समस्या देखील जवळपास सारख्याच असल्यामुळे या राष्ट्रांना सहकार्य व जवळ घेऊन काम करणे हे या सार्क संघटनेचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. तसेच दहशतवादाला आळा घालणे हेही एक महत्त्वाचे तत्व याच्यामध्ये होते. अशा प्रकारे आपण सार्क देशाचं संघटना व त्याची उद्दिष्टे, तसेच तत्व काय होती आणि त्यांच्या परिषदा कशा भरल्या आणि त्यांच्यामुळे सार्क संघटनेपुढे कोणत्या अडचणी आल्या हेही आपण डिटेलमध्ये बघितलं. आता आपण पुढचा मुद्दा घटक 2 याला सुरुवात करत आहोत. आणि याच्यामध्ये भारताचा ऐतिहासिक व सांस्कृतिक मागोवा हे आपण बघणार आहोत. यामध्ये आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला काय भारताविषयी बघायला मिळते हे आपण बघणार आहोत. तसेच भारताचा सांस्कृतिक इतिहास काय आहे, संस्कृती कशी वेळोवेळी बदलत जाऊन आता ही संस्कृती कशी जपली जाते हे आपण बघणार आहोत. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपण काय काय आहेत तर भारताचा भूगोलाचा आणि इतिहासाचा एक आपल्याला माहिती आहे की निकटचा संबंध, हे विषय एकमेकांना पूरक आहेत. तर या दृष्टिकोनातून राजकीय दृष्ट्या भारत स्वतंत्र असला तरी भौगोलिक दृष्ट्या तो भारतीय उपखंडाचा भाग मानला जातो. भारत हा आशियाई खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक जागतिक पातळीवर सर्वात मोठे राष्ट्र आहे आणि याचा सर्व विस्तार वगैरे खूप मोठा आहे आपल्याला माहिती आहे. अशा खंडातील किर्थर, सुलेमान, काराकोरम, हिमालय, राखीने योमा ही उंच पर्वत रांगा दक्षिणेकडील भाग आशियाच्या मुख्य भूभागापासून वेगळा दिसून येतो. म्हणून आशियाचा उपखंड म्हणून भारताला ओळखले जाते. तर भारतीय उपखंडाची वैशिष्ट्ये काय आहेत ती बघूयात. म्हणजे आशिया आणि त्याचा उपखंड भारत असं आपण एक गुणसूत्र बघितलं. आणि या भारतीय उपखंडाची आपण काय वैशिष्ट्य आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये उंच अशा पर्वत रांगा आहेत उत्तरेकडे, आणि उत्तरेकडेच असं नसून तर खालीही आपण जर दक्षिणेकडे येत गेलो तर मध्ये मध्ये आपल्याला पर्वत रांगा दिसतात. आणि पर्वत रांगेमुळे उत्तरेकडून येणाऱ्या अति थंड वाऱ्यांपासून काही प्रदेशांचे संरक्षण होते. जसे हिमालय वगैरे हे मोठ्या पर्वत रांगा आहेत. या पर्वत रांगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या अति थंड वातावरणामुळे हे जे पर्वतीय प्रदेश आहेत ते संरक्षण करतात. आणि समजा हे पर्वतीय प्रदेश नसते तर भारताचं वातावरण हे अति थंड होऊन बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली असती. तर त्यामुळे एक नैसर्गिक रचनाच अशी झालेली आहे की पर्वत रांगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून हे संरक्षण होते. तसेच भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की प्राणी, वनस्पती यांविषयी विविधता आढळून येते आणि यानुसार एक मानवीय जीवन पद्धती विकसित झालेलीही आपल्याला दिसून येते. तसेच 4 पावसांमुळे खरीप आणि रब्बी अशी पिके इथे उगवली जातात. तसेच
भारतीय उपखंडात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका व मालदीव या राष्ट्रांचा समावेश होतो. हे जे राष्ट्र आहेत, सलग राष्ट्र आहेत, यांचा समावेश या भारतीय उपखंडात केला जातो. या देशांमध्ये समान भौगोलिक परिस्थिती व परिणामी सर्वसाधारण समान दिसून येतात. या राष्ट्रांच्या समस्याही काही अंशी सारख्याच आहेत. तर आपल्याला एक इथे दिसून येईल की हे जे 7 राष्ट्र आहेत, या 7 राष्ट्रांमध्ये भौगोलिक परिस्थिती तर आपल्याला एक एकत्र भूभाग असल्यामुळे एक समान अशी थोडीशी दिसून येते. व या एक सामतेमुळे आपल्याला एक दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटनेची याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एक भौगोलिक समानता हाही मुद्दा या सार्क संघटनेच्या स्थापनेच्या मागे आहे असं आपण म्हणू शकतो. तो भौगोलिक स्थान व विस्तार भारताचे काय आहे हे आपण थोडक्यात बघूयात. तर भारताचे स्थान हे पूर्व गोलार्धात मध्यभागी आहे आणि भारत हे उत्तर गोलार्धातील राष्ट्र असून त्याचा अक्षवृत्तीय विस्तार हे 8.04 ते 28 असे उत्तरेला, तर 37.1753 असे उत्तर व रेखावृत्तीय विस्तार हा 67.0733 पूर्व ते 97.2487 पूर्व यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच एक भौगोलिक दृष्ट्या यांनी त्यांचा विस्तार भारताचा कसा आहे ते दिलेला आहे. भारत विषुववृत्ताच्या सुमारे 8.37 आणि 60 ते 70 पूर्व रेखांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे. आशियाच्या 3 द्वीपकल्पांमध्ये याचे स्थान मध्यवर्ती आहे. तर आपल्याला माहिती दक्षिण आशियाच्या 3 द्वीपकल्पांमध्ये याचे स्थान मध्यवर्ती म्हणजे मध्यभागी हे भारताचा विस्तार आपल्याला दिसून येतो. तर भारताच्या वायव्येस आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, उत्तरेस चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस म्यानमार ही राष्ट्र आहेत. बांगलादेश, नेपाळ, भूतान या तिन्ही राष्ट्रांच्या सीमा या भारतीय सीमेस लागून आहेत. तर भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे हे आपल्याला माहिती आहे. पश्चिमेस अरबी समुद्र आहे, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. तसेच त्यामध्ये पालची सामुद्रधुनी ही आपल्याला भारत व श्रीलंका यांच्यामध्ये दिसून येतो. आणि भारताच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर आपल्याला 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं आपल्याला दिसून येतं साधारण. तरी जगाच्या एकूण भूभागापैकी 2.4% क्षेत्र भारताच्या भूभागाने व्यापलेले आहे असे आपल्याला दिसून येते. तसेच भारतातील दक्षिण उत्तर अंतर हे 3200 किलोमीटर असे एवढे असून पूर्व पश्चिमे 3000 किलोमीटर असे आहे. तर भारतामध्ये 15,200 किलोमीटर ही भूसीमा भारताची आहे आणि बेटे व भूखंड मिळून सागर किनाऱ्याची लांबी ही 7,517 असे आपल्याला किलोमीटर आहे असं दिसून येतं. तर असाच भारताची एक भौगोलिक विस्ताराविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि तसेच भारतामधून आपल्याला माहिती आहे की कर्कवृत्त गेलेला आहे आणि उत्तरेस काश्मीरकडे, दक्षिणेस कन्याकुमारीकडे तो निमुळता होत गेलेला आहे. तर भारत देशाचा नकाशा तुम्ही जर डोळ्यासमोर आणला तर आपल्याला हे सर्व त्याच्याबरोबर कम्पेअर करता येईल. तर भारतात सध्या 28 घटक राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश. भारत हे संघराज्य असून प्रशासनाच्या सोयीसाठी जलद प्रादेशिक विकासासाठी त्यास वेगवेगळ्या राज्यात विभाजित केलेले आहे. समानपणे एक भाषा, तिच्या उपभाषा बोलणाऱ्या लोकांच्या प्रदेशाचे एक राज्य ही भाषांवर प्रांतरचना करण्यात गेलेली आहे. तर आपल्याला माहिती की भारतामध्ये अशा भरपूर भाषा आहेत ज्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलल्या जातात आणि त्याच राज्यांमध्ये त्याच भाषेच्या उपभाषाही असतात. म्हणजेच आपण उदाहरण इथे घेऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते, परंतु जसं आपण प्रदेश बदलत जाऊ, जसे मराठवाडा, विदर्भ, खानदेश असं या ठिकाणी आपण गेलो तर तिथे मराठी भाषाच बोलली जाते, परंतु ती उपभाषा होते आणि एक वेगळा ऍक्सेंट किंवा वेगळी पद्धतीने मराठी बोलली जाते, तर त्यालाच उपभाषा आपण म्हणू शकतो. भारताचे प्राकृतिक विभाग हे कसे केले गेलेले आहेत तर आपल्याला तिथे पुढे त्यांनी दिलेले आहेत. तर भारतामध्ये भारतीय पठारी प्रदेश आहे, त्यानंतर दक्षिण भारतीय पठार आहे, उत्तरेकडे पर्वतीय प्रदेश आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहेत, किनारी मैदानी प्रदेश आहेत, तसेच भारतीय बेटे म्हणजे अंदमान निकोबार यांसारखी बेटेही आपल्याला, लक्षद्वीप अशी बेटे आहेत आपल्याकडे. तर
असा भारताचा अत्यंत प्राचीन स्थिर समजला गेलेला त्रिकोणाकृती भाग म्हणजे भारतीय पठारी किंवा पठारी प्रदेश आपल्याला म्हणता येईल. भारतीय पठारी प्रदेश आपण बघूया. भारतीय पठारी प्रदेशाचे दोन भाग होतात. तर उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार. म्हणजेच आपण भारताचा नकाशा जर समोर ठेवला तर भारताच्या नकाशामध्ये आपल्याला उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पठार दिसून येतील. आणि या पठारी प्रदेशात आपल्याला उत्तर भारतीय पठारी प्रदेशात आपल्याला अरवली पर्वत हा प्राचीन पर्वत दिसून येतो. आणि या पर्वतात माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण असून गुरु शिखर हे तेथील उंच शिखर आहे असे आपल्याला दिसून येते. तसेच दक्षिण भारतीय पठार याच्यामध्ये दख्खनचे पठार याला म्हणतात आणि याच्यामध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगण पठार असे उपविभाग पडतात. तसेच उत्तरेकडे पर्वत रांगा आहेत आपल्याला माहिती आहेत. तर उत्तर भारतीय जगातील सर्वोच्च अशा हिमालयाच्या पर्वतरांगा या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात येतात. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात काय येतं तर भारतीय पठार व हिमालय पर्वत यांच्यामध्ये भारतीय मैदान निर्माण झालेले आहे. आणि हे मैदान आपल्याला राजस्थान पासून आसाम पर्यंत पसरलेले दिसून येईल असे दिसते. किनारी मैदानी प्रदेशात आपण बघूयात काय काय आहे. तर पूर्व किनारी मैदान, पश्चिम किनारी मैदान हे आपल्याला दिसून येतात. भारतीय बेटे याच्यामध्ये काय आहे तर भारतीय बेटे अरबी समुद्रातील जी बेटे आहेत आणि बंगालच्या उपसागरात जी बेटे आहेत ही आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. तर हवामान हे भारतीय खंडाचे हवामान कसे आहे बघूयात आपण. तर भारताचे हवामान तापमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्यातही विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशी विविधता असली तरीही आपल्याला हवामानामध्येही नैसर्गिकदृष्ट्याही आपल्याला इथे विविधता दिसून येते. उत्तरेकडील हिमालयाचा पर्वतीय भाग, ईशान्येकडील राज्याचा काही भाग वगळता कोणत्याही भागात तापमान 20 डिग्री सेल्सिअसच्या खाली नसते. म्हणजेच आपल्याला हिमालयाचा प्रदेश जर सोडला किंवा ईशान्येकडील काही भागांचा विचार केला नाही आपण तर 20 डिग्रीच्या खाली तापमान असते, 20 डिग्रीच्या वरच असते. तर ऋतुमानता ही भारतीय हवामानाचे ठळक वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती की आपण 3 ऋतू आपल्याला जाणवतात इथे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर हे एक वर्षातून 3 ऋतू आपल्याला इथे दिसून येतात. तर ऋतुमानता ही भारतीय हवामानाचे ठळक वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 अशा प्रकारचे हवामान दिसून येते. जसे उष्ण हवेचा उन्हाळा मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आपल्याला जाणवतो. तसेच उष्ण व दमट हवेचा पावसाळा हा आपल्याला जून ते सप्टेंबर या काळामध्ये दिसून येतो. आणि माघारी मान्सून म्हणजे हम परतीचा पाऊस जो म्हणतो तो आपल्याला साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या वेळेमध्ये दिसून येतो. आणि थंडी ही आपल्याला साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये दिसून येते. आणि परत हे चक्र वर्षभर असंच सुरू राहतं. तसेच आपण आता पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय पर्जन्याची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि वर्षानुवर्ष हे चक्र, ऋतूचे चक्र हे चालत आहे. आणि याच्यामध्ये अनिश्चितता किंवा अनियमितता कधीही असं जास्त करून होत नाही, परंतु ते वेळोवेळी ते आपल्याला दिसून येतं. आणि मान्सून म्हणजे ऋतूतील बदल किंवा ऋतुमानाप्रमाणे होणारे परिवर्तन असे आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये मान्सून प्रकारच्या व भारतीय हवामानाचा एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय तर मान्सून हे दिसेल. तर भारतीय जलसंपत्ती काय आहे आणि कुठे ना कुठेतरी हे मान्सूनच्या निश्चिततेमुळेच आपल्याला एक भारतीय जलसंपत्ती ही मोठ्या प्रमाणात आहे असे आपल्याला दिसून येईल. तसेच भारतातील लहान मोठ्या नद्या यामुळे मानवाला मोठे वरदान मिळालेलं आहे असं आपल्याला दिसून येते. सिंधू संस्कृतीपासूनच आपल्याला एक जलसंपत्तीचा मागोवा भारतामध्ये आहे हे दिसून येईल. तर पावित्र्य, महात्म्य या नदी किनारी असून नद्या ही पवित्र मानल्या जातात आपल्या राष्ट्रामध्ये. त्यामुळे भारतामध्ये जलसंपत्ती ही अपुल आणि मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला दिसून येते. उत्तरेकडे हिमालय व भारतातील विंध्य व सातपुडा, मैकल पर्वत रांगा व पश्चिम घाट व सह्याद्री ह्या ज्या रांगा आहेत हे वैशिष्ट्य भारताचे ठरते. तसेच हिमालयीन नद्या आणि मध्य भारतातील दख्खनच्या पठारावरील नद्या, किनारी प्रदेशातील नद्या, अंतर्गत नदी प्रणाली हे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र या नद्या येतात. तर भारतीय नद्यांचे 4 असे प्रकार पडतात. यामध्ये हिमालयीन नद्या ज्या हिमालयातून उगम पावतात, किनारी प्रदेशातील नद्या ज्या किनाऱ्यामध्ये उगम पावून त्यांचा समुद्रामध्ये मिलन होऊन जाते आणि तिथे त्या नद्या लुप्त होऊन जातात. अंतर्गत नदी प्रणाली जशा गंगा किंवा यमुना यांसारख्या नद्या आहेत ज्या अंतर्गत
भारताच्या अंतर्गत उगम पाहून त्या समुद्रामध्ये जाऊन त्यांचं जो हे स्रोत आहे तो संपतो. त्यानंतर आपल्याला पुढे दिले आहे की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र या येतात आणि त्या पुढे जाऊन बंगालच्या उपसागरात जाऊन त्यांचा स्रोत संपतो. भारतीय द्वीपकल्पावर प्रमुख नद्यामध्ये नर्मदा, तापी, दामोदर, गोदावरी, महानदी यांसारख्या नद्या येतात आणि या नद्या द्वीपकल्पावर भारतीय दख्खनच्या पठारावर या नद्या उगम पाहून तिथेच त्या लुप्त पावतात. तसेच जमिनीचा विचार केला असता भारताच्या, तर भारतामध्ये लाल मातीची जमीन, काळ्या मातीची जमीन, जांभ्या खडकाची जमीन, क्षारयुक्त जमीन, शैवालयुक्त जमीन, गाळाची जमीन, वाळवंटी जमीन, वन्य जमीन अशा प्रकारच्या जमिनीची विविधता आपल्याला भारताच्या भूभागामध्ये दिसून येते. त्यामुळे भारत कुठे ना कुठेतरी कृषी प्रधान देश आहे असे आपल्याला म्हणता येईल. कारण भारताच्या भूभागापैकी जमीनचे 8 प्रकार पडलेले आहेत आणि याच्यामुळेच आपल्याला भारतातील कृषी प्रधानता दिसून येते. आणि भारताची वनसंपत्ती आपण जर बघितली तर भारताची वनसंपत्ती ही कशी आहे, तर भारत हा एक वनसंपत्तीनेही बऱ्यापैकी समृद्ध आहे असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारताची लोकसंख्या ही भरपूर आहे, कारण भारतामध्ये विविधता असली, सांस्कृतिक विविधता असली, धार्मिक विविधता असली, सांस्कृतिक विविधता असली तरी भारताची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठे ना कुठे तरी वाढती लोकसंख्या हा एक मोठा प्रश्न भारताच्या समोर उभा राहिलेला आहे असे आपल्याला दिसून येते. तरीही भारताने विविधतेतून एकता जपलेली आहे. विविधता असली तरी ते एकता कशी आणता येईल हा प्रयत्न नेहमीच भारताने केलेला आहे. आणि विविधता, भौगोलिकदृष्ट्या विविधता असल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशातही आपल्याला येथील जीवनमानावरही इथला परिणाम होतो असे आपल्याला दिसून येते. तर आपण आज अशा प्रकारे आपण आज भारताचे मध्ये भौगोलिक विविधता, प्रादेशिक विविधता, हवामानाची विविधता ही कशी आहे हे आपण बघितले. जलसंपत्ती, जलसंधारण हे भारतामध्ये कसे आहे आणि कशी विपुल प्रमाणात भारतामध्ये नद्यांचा उगम आहे आणि भारत हा जलसंपन्नतेकडे कसा झुकलेला आहे हे आपण आज बघितले. तर भारताचा ऐतिहासिक मागोवा काय आहे ते आपण आता थोडक्यात बघूया. भारतामध्ये आपल्याला माहिती की 2 कालखंड केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ऐतिहासिक काळ हा एक महत्वाचा काळ होतो, ज्या काळामध्ये लेखनाची कला कोणाला माहीत नव्हती. तत्कालीन समाजाची माहिती मूर्ती, वस्तूंच्या अवशेष इत्यादी भौतिक अवशेषावरून आपल्याला कळते. तर आपल्याला 2 कालखंड दिसून येतात की ज्या काळात समाजाने आपल्याविषयी माहिती लिहून ठेवली आहे तो लेखन कला अस्तित्वावर असल्याचा काळ म्हणजेच ऐतिहासिक काळ, आणि दुसरा म्हणजे अवशेष वस्तू, मूर्ती वगैरे याच्यातून इतिहासाची माहिती भौतिक अवशेषांवरून माहिती मिळते तो कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड. म्हणजे ज्यावेळेस लेखनाची कला ही जो माहिती नव्हती त्याच्या आधीचा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड. यांमध्ये आपल्याला एक तिसरा काल विभागही आढळतो, तो म्हणजे लेखन कला ज्यावेळेस अवगत होती तो कालखंड. आणि यांमध्ये लेखनाचे वाचन करण्यात अद्याप इतिहासकारांना यश आलेलं नाही. आणि ही सिंधू संस्कृती आहे. सिंधुकालीन जी लिपी आहे ती अजूनही अवगत अशी इतिहासकारांना झालेली नाहीये. त्यामुळे आद्य इतिहासकालीन संस्कृती ही संज्ञा यातून उगम पावते. तर जगाच्या इतिहासात मध्ययुगीन कालखंडाची वैशिष्ट्य म्हणजे सरंजाई, समाज व्यवस्था, धर्म संस्थांचे प्राबल्य हे महत्वाचे मुद्दे ठरतात. म्हणजेच प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. तर प्राचीन इतिहासामध्ये आपण बघितलं की कसं भारतवर्ष, हिंदुस्थान असे नामकरण कसे झाले, तर वैदिक कालखंड कसा होता, अश्मयुग कसे होते, नवाश्मयुग कसे होते, कसे विविध शोध लागले गेले आणि त्या शोधातून मानव वस्ती कशी निर्माण झाली, समाज व्यवस्था कशी निर्माण झाली, तो कालखंड असा हा प्राचीन कालखंड. त्यानंतर मध्ययुगीन कालखंड, याच्यामध्ये सरंजामशाही आपल्याला दिसून आली, समाज व्यवस्था नव्याने उलगडून वर आली, धर्मसंस्था विविध निर्माण झाल्या. तर त्यानंतर मग आधुनिक काळ. आधुनिक काळामध्ये आपल्याला राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांचे वसाहतवादाचं धोरण दिसून येते. तसेच आधुनिकतेकडे विज्ञान तंत्रज्ञान, तसेच इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच आपल्याला कुठे ना कुठेतरी एक महायुद्धांचा आपल्याला एक ह्याच्यामध्ये आधुनिकतेच्या काळामध्ये दिसून येतो. पहिले महायुद्ध, दुसऱ्या महायुद्ध, त्यानंतर शीतयुद्ध अशा विविध प्रकारचे जागतिक पातळीवरचे आपल्याला प्रश्न या आधुनिक काळामध्ये दिसून आले.
तर आपण याचा एक डिटेलमध्ये एक विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला प्राचीन काळामध्ये संस्कृती, सिंधू संस्कृती आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामध्ये समाजव्यवस्था, कृषी, व्यापार, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये ही सिंधू संस्कृती ही विपुल होती. आणि या संस्कृतीचा कालखंड, राजकीय इतिहास, लिपीची ओळख यांबाबत जे इतिहासकार आहेत यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी भिन्नता दिसून येते. व ही संस्कृती नाशका पावली किंवा यांमध्येही यांच्यामध्ये विभिन्नता आढळून येते. तर पुढे आपल्याला वैदिक काळ, वेदामध्ये वेदांचा अभ्यास ज्या काळामध्ये केला गेला किंवा वेदांचे रचना ज्या काळामध्ये केली गेली तो वैदिक काळ. तर या वेदांचा अभ्यास ज्या काळामध्ये केला गेला, म्हणजे जे 4 वेद आहेत ते 4 वेद ज्या काळामध्ये लिहून गेले तर तो एक वैदिक काळ. आणि त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळ, यज्ञ संस्थेचे कर्मकांड, पुरोहित वर्गाचा जबर प्रभाव, चातुर्वर्ण्य पद्धतीचा ऱ्हास यामुळे समाज व्यवस्थेत धार्मिक चळवळीचे युद्ध सुरू झाले, तो असा काळ. तर हा उत्तर वैदिक काळ. त्या उत्तर वैदिक काळामधला हे 2 काळ आपण बघितले. त्याच्यानंतर प्राचीन काळातील महत्वपूर्ण राजकीय संस्था कोणत्या कोणत्या होत्या, म्हणजेच जसे आपल्याला माहिती आहे की मौर्य काळ, मौर्यांची सत्ता कशी उदयाला आली, त्याच्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे महाराजे झाले. जसे एक उदाहरण आपल्यासमोर आहे की सम्राट अशोकाचे एक उदाहरण आहे. त्यानंतर त्या काळामध्ये झालेला धार्मिक प्रसार, म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला. त्यानंतर दक्षिण भारतात त्याच वेळी काय चालले होते, तर चोल, पांड्यचेरी व सातवाहन यांसारख्या सत्ता ह्या दक्षिण भारतामध्ये होत्या. आणि त्यांचे प्रभुत्व कसे होते त्यावेळेस हे या प्राचीन काळामध्ये दिसून येते. त्यानंतर गुप्त काळामध्ये ज्या महत्वाच्या साहित्य व कला या क्षेत्रात कशा प्रकारे प्रगती झाली. आणि नंतर अंकाचा शोध कसा लागला, व्यापार हा युरोप आणि अरबी राष्ट्रांशी कसा होऊ लागला हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला मध्ययुगीन इतिहास दिसून येतो. मध्ययुगीन इतिहासात आपल्याला सुलतानशाही, आपल्याला माहितीच आहे भारतामध्ये सुलतानशाही, नंतर मुघलशाही अशा प्रकारचे राजवट आपल्या भारतामध्ये होती. सुलतानशाहीमध्ये आपल्याला गुलाम घराणे ते लोधी घराणे या सुलतानांनी आपली सत्ता गाजवली. त्याच्यानंतर मुघल साम्राज्य सुलतानानंतर आले आणि त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हे मुघल साम्राज्य प्रभावी होते. त्यानंतर त्याच कालखंडामध्ये विजयनगरचे साम्राज्य दक्षिण भारतात होते. बहामनी राज्य ही त्या दक्षिण भारतामध्ये होती. आणि नंतर आपल्याला मराठ्यांच्या उदयही याच्यामध्ये दिसून येते, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई असा 1707 पर्यंत हा प्रवास सुरू राहिला. त्यानंतर पेशव्यांचा काळ सुरू झाला. अशा प्रकारे हा मध्ययुगीन भारताचा अभ्यास आपल्याला म्हणतात. त्यानंतर आधुनिकतेचा काळ हा सुरू झाला. आधुनिकतेच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचं महत्वाचं स्थान दिसून येतं, ज्यामध्ये त्यांनी व्यापारवाद हा भारतामध्ये सुरू केला. आणि व्यापारवादाच्या दृष्टीने त्यांनी मग वसाहतवादाची स्थापना भारतामध्ये सुरू केली. येस, तर उर्वरित भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार.